महायुतीत नवाबी पेच निर्माण झालेला आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे. कारण नवाब मलिकांवरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. फडणवीसांनी थेट पत्र लिहून ते ट्विटच केलेले आहे. मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही असं फडणवीस पत्रात म्हणतायत. सत्ता येते सत्ता जाते, प्रारंभी देश महत्वाचा असं फडणवीसांचं पत्रात स्पष्टीकरण आहे. अशी फडणवीसांनी पत्रातून भूमिका व्यक्त केलेली आहे. मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांनी विरोध केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना हे पत्र आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी हे पत्र ट्विटही केलंय. या पत्रात नेमकं काय आहे, काय काय म्हणतात फडणवीस, ऐकूया आपण. प्रति श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. सस्नेह नमस्कार. माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा अकस अजिबात नाही हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यामुळं बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कुणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे, परंतु त्यामुळं महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे. आपला देवेंद्र फडणवीस. या सगळ्या मुद्द्यावर ट्विटर वॉर सुद्धा रंगताना पाहायला मिळतंय. मुळात या पत्राला नेमक्या कोणत्या घटनांची पार्श्वभूमी आहे? आज सकाळी सभागृह सुरू होण्यापूर्वी या मुद्द्यावर फडणवीस आणि अंबादास दानवेंमध्ये कशी खडाजंगी झालेली आहे ते आधी आपण पाहूया. आज जे काही आरोप विधान परिषदेमध्ये झाले त्यामुळे तो एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे पत्र किंवा हे ट्विट व्हायरल केलं असावं किंवा ट्विट केलं असावं. मुळात त्यांना सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पैसे दिल्याची माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात. म्हणजे महायुतीचा आमदार म्हणूनच त्यांना ट्विट करून ते पैसे दिल्याची माहिती आहे. आता भारतीय जनता पक्षाला त्यातून सुटका मिळवायची असेल, आम्ही त्यांच्याबरोबर नाही ते आमच्याबरोबर नाही हे दाखवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असावा असं मला वाटतं. आज जे काही आरोप विधान परिषदेमध्ये झाले, सत्तेपेक्षा देश मोठा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवेंद्रजी, आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या आत त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. फडणवीसांच्या या पत्रानंतर आता हा मुद्दा केवळ नवाब मलिक यांच्या एंट्रीचाच राहिलेला नाहीये, तर या निमित्तानं महायुतीत नवाबी पेच निर्माण झालाय अशी ही चर्चा आहे. मुळात ज्या पद्धतीने आज देवेंद्रजींनी एक पवित्रा घेतला, सकाळी ते बऱ्यापैकी काय म्हणता येईल त्याला, एका डिफेन्सिव्ह मोडवर होते की तुम्ही राजीनामा का घेतला नाही. म्हणजे सकाळी त्यांना बऱ्यापैकी नवाब मलिकांचं सत्ताधारी बाकावर बसणं मान्य होतं.
परंतु जेव्हा दिवसभरातलं एकूण सोशल मीडियावरचं वातावरण आणि एकूण लोकांच्या क्रिया प्रतिक्रिया बघितल्या आणि महाराष्ट्राला हा निर्णय रुचलेला नाही, पचलेला नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि आपल्यावर बॅकफायर होत आहे, बुमरँग होत आहे असं त्यांना वाटलं, त्यावेळेला त्यांना ते पत्र लिहायची उपरती झाली. हे पत्र लिहितानाची 2 कारणं मला जी महत्वाची वाटतात ती, एक की आपण यातले नाहीच आहोत. म्हणजे आमच्या गावाकडची एक म्हण आहे की मी नाही त्यातली. तर ते ते त्यांना दाखवायचं आहे. आणि त्याच वेळेला दुसरं की अधिवेशनाचा पहिला दुसरा दिवस जो मला अपेक्षित होता, महाराष्ट्रातल्या बर्निंग इश्यूजवर चर्चा करेल होईल असं वाटलं होतं. जसं की मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हा अत्यंत ज्वलंत आणि गरजेचा विषय आहे. त्यावर 2 दिवस चर्चा होईल असं अपेक्षित होतं. किंवा गारपीट, अवकाळी पाऊस यावर चर्चा होईल असं वाटत होतं. किंवा ललित पाटीलचा विषय, आरोग्य खात्याचा विषय किंवा गृह खात्याची दुर्दशा. तर या सगळ्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी, कलाटणी देण्यासाठी, त्यापासून पळ काढण्यासाठी जाणीवपूर्वक असे गिमिक्स खेळले गेलेत का, असाही एक प्रश्न माझ्या मनात येतोय. पण एकूण हे सगळं बघता हे पत्र म्हणजे एका वाक्यात सांगायचं असेल तर, बूंद से गई सो हौद से नहीं आती है, देव बाबू, एवढंच आम्हाला म्हणावंसं वाटतंय. निश्चित सुषमाताई, या मुद्द्यावर आता भाजपकडून असं ट्विट करण्यात येत आहे की हाच फरक आहे देशभक्त देवेंद्र फडणवीसजी आणि सत्तेसाठी नवाब मलिकांचा राजीनामा न घेणाऱ्या सत्ता पिपासू उद्धव ठाकरे यांच्यामध्ये, या सगळ्या पत्रानंतर. काय आहे, भाजपाचा आयटी सेल फार चांगला आहे, कौतुक केलं पाहिजे त्यांचं. आणि त्यांची जी भक्त गँग आहे ना, ती तर कौतुकास पात्रच आहे. म्हणजे अगदी नवाब मलिक जर आले आणि नवाब मलिकांना मान्य करायचं असेल तर नवाब मलिकांच्या संबंधाने हिंदुत्व वगैरे, मग आता ते आलेत बाहेर वगैरे असं सुरू झालं होतं समर्थनात. बऱ्यापैकी नवाब मलिकांचं नामांतर नागनाथ मुळूक वगैरे करण्यापर्यंत मजल गेली होती भक्तांची. पण नेमकं त्याच भक्तांनी पुन्हा एकदा जसाही म्हणजे देवेंद्रजींचे मूड जसं स्विंग होतात तसे भक्तांचे मूड स्विंग होतात आणि भक्त आपल्या देवाभाऊला डिफेंड करण्यासाठी वाटेल त्या पातळीवर जातात. देशभक्त, देशद्रोही यांचे सर्टिफिकेट वाटायलाच बसलेले हे सगळे लोक जर हा फरक आहे असं सांगत असतील तर माझे काही प्रश्न भक्तांना आणि देवेंद्रजींना आहेत. तुम्ही पत्र लिहिले अजितदादांना, सत्तेसाठी म्हणजे सत्ता येते आणि जाते, देश राहिला पाहिजे. मला वाटतं देवेंद्रजींना हे फार उशिरा शहाणपण सुचलंय. कितीही साळसूतपणाचा आव ते आणत असले तरी जरा मी देवेंद्रजींना आठवण करून दिली पाहिजे 2 गोष्टींची. एक, अटल बिहारी वाजपेयी यांचं ज्या वेळेला सरकार पडलं आणि ते पार्लमेंटमध्ये बोलत होते तेव्हा ते असं म्हणाले की मंडी सजी हुई थी, माल तैयार था, हमने खरीदना उचित नहीं समझा क्योंकि हमें लगता है सरकारें आएंगी, सरकारें जाएंगी, लेकिन लोकतंत्र रहना चाहिए. त्या भाजपाचा प्रवास काहीही झालं तरी आम्ही ईडी लावू, सीबीआय लावू, इलेक्शन कमिशन लावू, 50 खोके देऊ, पण आम्ही सरकार तयार करू इथपर्यंत झालेला आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांना आज उपरती झालीये त्यांना दसऱ्याच्या दिवशीचं RSSच्या मुख्यालयावरून केलेलं जे मूळ भाषण मोहन भागवतांचं आहे ते त्या दिवशी आठवत नव्हतं का? ज्या दिवशी भागवत असं म्हणत होते की विवेकाने वागले पाहिजे, विवेक महत्वाचा आहे, तुमचा विवेक जागृत ठेवा, तर देवेंद्रजींचा विवेक तेव्हा कुठे गेला होता? जेव्हा समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने सचिन जोशीवर आरोप करून सचिन जोशीच्या संबंधाने रान पेटवलं गेलं होतं. आता तो विवेक कुठे आहे? त्या समृद्धी महामार्गाशी संबंधित व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री आहे. देवेंद्रजींचा विवेक तेव्हा कुठे गेला होता की ज्या व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी भावना गवळीवर आरोप केले, पण त्याच भावना गवळींनी जेव्हा राखी बांधली मोदीजींना तेव्हा असं एखादं पत्र त्यांनी मोदींना का लिहिलं नाही? तो विवेक कुठे गेला होता देवेंद्रजींचा? जेव्हा राज्यातल्या अनेक म्हणजे सदा सरवणकर, यशवंत जाधव पासून ते अर्जुन खोतकरांपर्यंत अनेकांवर आरोप केले आणि त्या सगळ्याच लोकांना सामावून घेतलं, तेव्हा विवेक कुठे गेला होता? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्वाचे, अगदीच महत्वाचे, अजितदादांना पत्र लिहिणारे देवेंद्रजी यांना माझी एकच विनंती असेल, ज्या अजितदादांना तुम्ही पत्र लिहिताय त्याच अजितदादांवर
70,000 कोटीचा बँक घोटाळा, सिंचन घोटाळ्याचा आरोप तुमच्या नेत्यांनी म्हणजेच मोदी साहेबांनी केला होता आणि 48 तासाच्या आत तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. देवेंद्रजी, आता अजितदादांच्या साठीचं पत्र तुम्ही मोदीजींना लिहाल का? जर त्यांनी मोदीजींना पत्र लिहिलं तर आम्ही आत्ता जे भक्त, तुम्ही जो प्रश्न विचारला, तर आम्ही म्हणू की हा भक्तांचं खरं आहे बरं का. अन्यथा आपल्या बोलण्याला काहीतरी नैतिक मुलामा देणं हे त्यांनी बंद करावं आणि मान्य करावं की सत्तेसाठी तुम्ही वाटेल ते करणारे पक्षतोडे आणि घरफोडे आहात. सुषमाताई, काही वेळापूर्वी नेमक्या याच मुद्द्यावर केशव उपाध्याय यांची सुद्धा आम्ही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना हा एक मुद्दा विचारला मी की मुळात फडणवीसांना पत्र लिहिण्या इतपत वेळ का आली? या सगळ्या मुद्द्यावर अजित पवार यांच्याशी काही संवाद साधला गेला होता का? अजित पवार यांच्याशी या मुद्द्यावर काही चर्चा झालेली होती का? कारण नवाब मलिक आले, आज नवाब मलिक यांनी सभागृहात एंट्री केली आणि अजित पवार गटाच्या बाकावर जाऊन नवाब मलिक बसले, त्यामुळे हाही मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं या सगळ्या मुद्द्यावर की नवाब मलिक कुठली भूमिका घेणार याची आपल्याला कल्पनाच नाहीये, असं केशव उपाध्याय यांनी म्हटलेलं होतं की शेवटपर्यंत नवाब मलिक ही नेमकी काय भूमिका घेतील हेच आम्हाला माहिती नव्हतं. सुषमाताई, किती खोटं बोलतात हे लोक. अहो, सरळ सरळ गेल्या महिनाभरापासूनच हे वातावरण आहे की नवाब मलिकजी कोणत्या गोटात जाणार तर ते अजितदादांकडे जाणार. या संबंधाने चर्चा रंगत आल्या. माझ्या माहितीप्रमाणे त्यांची आणि सन्माननीय अजितदादांच्या 2 गाठीभेटी सुद्धा झाल्या. बऱ्यापैकी चर्चा झाल्या आणि आता कारण काय आहे माहितीये का, सगळेच सन्माननीय संजय राऊत साहेब होऊ शकत नाही. मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही असा स्वाभिमानी बाणा दाखवायला सुद्धा हिंमत लागते. मला आनंद आणि अभिमान आहे की वंदनीय बाळासाहेबांनी असे लढाऊ शेर घडवलेले आहेत आणि तसे शेर घडवण्यात कदाचित बऱ्यापैकी, आणि त्यामुळे त्या लोकांनी नाही बोलावं. आणि केशव उपाध्यायजींची बिचाऱ्यांची खरंच मला त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती आहे. केशव उपाध्ये असतील किंवा माधव भंडारी असतील, या लोकांनी भाजपाची म्हणजे दरवेळेला भाजपच्या नेत्यांनी घाण करून ठेवायची आणि निस्तरायचं कोणी तर माधव भंडारी आणि केशव उपाध्यायांनी. तर या लोकांबद्दल सहानुभूती आणि आदरही वाटतो की आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी काय काय करावं लागतं, काय काय बोलावं लागतं. शेवटी त्यांचीही मजबुरी आहे. पण उपाध्यायांच्या बोलण्यावर मी एकच टिप्पणी करेन, वारुळ मुंग्या बांधतात. वारुळ बांधताना मुंग्या बांधतात, पण वारुळात मुंग्या राहत नाही, वारुळात नागोबा राहतो. RSS आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंग्या होऊन लक्ष मुंग्यांनी एकत्रित येऊन हा भाजपचा वारुळ, हा सत्तेचं वारुळ उभं केलं. दुर्दैवाने त्या वारुळात त्या कष्ट करणाऱ्या तमाम मुंग्यांना, तमाम त्या सगळ्या जीवांना, ते भाजपचे असतील, RSSचे असतील, उपाध्ये असतील, माधव भंडारी असतील, या लोकांना जागा नाही त्या वारुळात मिळाली. हे दुःख आहे. मी खरंच त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करते. अगदी. त्यामुळे आता या पत्रानंतर उद्या नेमकं काय काय घडणार आहे, या पत्राचे पडसाद सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसे उमटणार आहेत, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे पत्र समोर आल्यानंतर यावर आता प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. पाहूया आपण. आमची कालही तीच भूमिका होती, आजही तीच भूमिका आहे, उद्याही तीच भूमिका राहील. देश सर्वतोपरी नवाब मलिक यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, देशद्रोह्यांच्या संबंधाचे आहेत. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या आरोप असलेल्या आणि जामिनावर असलेल्या व्यक्तीच्या आधारावर आणि समर्थनावरचं सरकार मान्य नाही. अजितदादांना त्या पद्धतीचं पत्र आणि प्रत्यक्षात बोलणं, या दोन्ही गोष्टी माननीय देवेंद्रजींनी केल्याच आहेत. मला असं वाटतं, ज्या वेळेला सत्ता बदल झाला त्यावेळेला नवाब मलिक यांच्या समर्थनाचा राष्ट्रवादीला विषय त्या ठिकाणी नव्हता. आज ते सभागृहात आल्यावर दिसल्यावर या गोष्टी स्पष्ट करणे भारतीय जनता पक्षाचं काम आहे आणि तेच देवेंद्रजींनी केलं. तेच लाखो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचंच मत आहे. आज मला आपण देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या पत्राबद्दल विचारलं. देशहिताबाबत देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं पत्र अजित पवारांचं मी वाचलं. मला एवढंच म्हणायचं की पार्टीचा शपथविधी जेव्हा झाला तेव्हा देशहिताबाबत जर विचार देवेंद्रजींनी केला असता तर आता ज्यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप आहे ही सगळी मंडळी तेव्हा त्यांच्यावर होती, तेव्हा का नाही सुटली नीतिमत्ता, एवढंच मला म्हणायचं. खऱ्या अर्थाने देशप्रेम, देशहित
ज्या पद्धतीपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जपण्याचं काम करतो तेच काम आमचे नेते माननीय देवेंद्रजींनी केलं आहे. ज्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप आहेत, ज्यांना अटक झाली होती, अशा परिस्थितीमध्ये देशप्रेम पहिलं, देशभक्ती पहिली आणि संस्कार पहिले ह्या विषयातूनच त्यांनी ते पत्र दिलं. आणि आपण जर पत्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल, त्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे लिहिलं आहे, वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक शत्रुता कुठलीही नाही, परंतु जोपर्यंत आरोप आहेत तोपर्यंत त्यांना महायुतीत घेऊ नये. आरोपांमधनं जर ते मुक्त झाले तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागत करू. मला वाटतं की या महाराष्ट्रातल्या जनतेने एक हा इतिहास आयुष्यभर लक्षात राहील अशा प्रकारचं पत्र आज देवेंद्रजींनी दिलं. अजितदादा देखील एक परिपक्व नेते आहेत. देवेंद्रजींनी दिलेल्या पत्राचं ते निश्चितपणे स्वागत करतील. मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.